धुळे शहरात देवपूर इथं ट्रकच्या धडकेमध्ये 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला। अपघातानंतर धुळे शहरात भरधाव वेगाने जाणारा ट्रक सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। शहरात अवजड वाहनांना बंदी आहे, मात्र तरीही ट्रकला शहरात प्रवेश कसा मिळाला असा संतप्त सवाल विचारण्यात येतो। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील माणिकनगर जवळ दारूच्या नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकानं भरधाव वेगात वाहन चालवत 2 कार आणि एका दुचाकीला धडक दिली। वाहनाचा वेग अधिक असल्यानं कार विरुद्ध दिशेला असलेल्या पेट्रोल पंपाला जाऊन धडकली। या अपघातामध्ये 5 जण जखमी झाले। तिघांची प्रकृती चिंताजनक। कान चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया यांच्या ऑल द इमॅजिन इज लाईट या चित्रपटाला ग्रापी पुरस्कार मिळाला। हा पुरस्कार मिळवणाऱ्या पायल कपाडिया पहिल्या भारतीय निर्मात्या ठरलेल्या आहेत। देवदर्शनासाठी सुट्टीतील मौज मजा करण्यासाठी आरेवारे समुद्र किनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबातील 4 जण रविवारी सायंकाळी समुद्रात बुडाले। त्यातील 3घांना वाचवण्यात यश आलंय। एकाचा बुडून मृत्यू झालाय। पंकज रामा गाडेकर या 33 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला। येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागलेली आहे। अनेक गावं तसंच वाड्यांवर टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होतोय। दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं पाणी टंचाईची दाहकता देखील वाढताना दिसून येते। जवळपास 58 गावं आणि वाड्या वस्त्यांवरती 57 टँकरच्या माध्यमातून सध्या ग्रामस्थांची तहान भागवली जाते। यंदा खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच या काळामध्ये शेतकऱ्यांच्या माथी भोगस बियाणं आणि खते विक्री करून त्यांचं उखळ पांढरं करणारे सक्रिय होतात। मात्र त्यालाच लगाम लावण्याकरता आता कृषी विभाग सज्ज झालाय। बोगस बियाणं आणि खतं अथवा कीटकनाशकांची विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल असा थेट इशारा आता कृषी विभागानं कृषी सेवा केंद्रांना तसंच परवानाधारक खत विक्रेत्यांना दिलेला आहे। भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणामध्ये केवळ 31% पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे। गेल्या वर्षांच्या तुलनेमध्ये धरणात कमी जलसाठा आहे। अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता आहे। पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वेदांतच्या रक्तचाचणी अहवालात फेरफार झाल्याप्रकरणी ससूनच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हररोळ यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं। पैठण जायकवाडी धरणाचं पाणी झपाट्यानं कमी झाल्यामुळे अनेक वर्षांपूर्वीची मंदिरं उघडी झाली आहेत। 50 वर्षांपूर्वी जलसमाधी मिळालेलं मंदिर दिसू लागल्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या। नगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातील धरणाच्या या पट्ट्यामध्ये खडकुली आणि ठिकाणचं चक्रधर स्वामी यांचं मंदिर देखील उघडं पडलेलं आहे। पिंपळगाव टोल नाक्यावर एसटी बसची टँकरला जोरदार धडक बसली। यामध्ये बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झालेत। अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। जखमींवर उपचार सुरू आहेत रुग्णालयामध्ये। जळगावहून मुंबईच्या दिशेनं जाताना ब्रेक निकामी झाल्यानं बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा अपघात झाल्याची माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्यानं विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी 8 जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला। तर अनेकांच्या उन्हाळी मिरचीला देखील फटका बसलाय। खरीपाची पेरणी तोंडावर आलेली असताना शेतकऱ्यांवरती हे नैसर्गिक संकट कोसळल्यानं बळीराजा हवालदिल झाला। महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभाग प्रमुख पदावर असणाऱ्या डॉक्टर भगवान पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आणि एका जुन्या तक्रारीला समोर ठेवून पवार यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। पुणे शहरात ठिकठिकाणी डॉक्टर भगवान पवार यांच्यावर कारवाई करण्यात आल्यावर कारवाई विरोधामध्ये युवक काँग्रेसकडून बॅनरबाजी देखील करण्यात आली।
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1990-51 सालच्या इयत्ता 10वीच्या माजी विद्यार्थ्यांचं तब्बल 33 वर्षांनी एकत्र येत स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला। अध्यक्षस्थानी शिक्षक विठ्ठल भमान घोळ होते। यावेळी अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या हस्ते माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांनी देणगी दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल आज लागलेला आहे। मंडळामध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली। कोलकाता नाईट रायडर्सनं IPLच्या 17व्या मोसमातील अंतिम सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबाद 8 विकेट्सनं विजय मिळवलाय। KKR या विजयासह IPL 2024ची चॅम्पियनशिप ठरलेली आहे। KKRनं 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली। चांदवड तालुक्यातील कला शिक्षक देव हिरे यांनी भयंकर उष्ण तापमान आणि पाणीबाणी संदर्भात दाहकता रेखाटली आहे। अवघ्या महाराष्ट्रात पाणी टंचाई आणि दुष्काळ यातना सोसतोय आणि त्यांचं जीवन असह्य झालेलं आहे। योग्य नियोजन करून जपून पाणी वापरावं। भविष्यात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न हा गंभीर होताना दिसतील। कला शिक्षक देव हिरे यांनी रंगीत खडून दुष्काळाची दाहकता दर्शवली आहे। लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथं सतीश वाघाळे यांचं कुक्कुटपालन केंद्र मागच्या काही वर्षांपासून सुरू आहे। विद्युत महावितरण विभागानं मेंटेनन्स करता पूर्ण विभागाची विद्युत पुरवठा अचानक बंद केल्यानं कुक्कुटपालन केंद्रातील 1500 कोंबड्यांचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। 4 ते 5 लाखांचं यामुळे नुकसान झालंय। त्याला विद्युत महावितरण जबाबदार असल्याचं कुक्कुटपालन केंद्राचे मालक सतीश वाघाळे यांनी आरोप केलेले आहे।